मॉर्निंग गाइस. बाय गुड मॉर्निंग. उत्साह है सुबह सुबह. आज आम्ही जातोय एका ठिकाणी. येस, ते ठिकाण तुम्हाला त्या ठिकाणी पोचायला आम्हाला खूप वेळ लागणार आहे, पण तुम्हाला थोड्या वेळात समजेल. थोड्या वेळातच समजेल. सकाळी झोप नाही झाली तर जरा गडबड होते आणि काल होळी पण होती तर थोडी काय झोप नाही झाली आहे थोडी. अच्छा. आता आज आम्ही जातोय एका ठिकाणी एका ना मग एक बदलापूर ते पनवेल एक नवीन रोड प्रपोज केलाय. तर आम्ही त्या रोडने जायचं ट्राय करतोय. बघू. सगळे खूप जण म्हटले की चालू आहे तर ते प्रपोज केलेल्या रोडला हो म्हणणार का ते आज आम्ही बघणार आहे जाऊन. आम्ही म्हणजे एक्सपेरिमेंट करतोय ते. खूप मोठी रिस्क घेतोय. आता बघू की हे जामे. कारण जर चालू नसेल तर परत पूर्ण फिरून जावं लागणार आहे आम्हाला. म्हणजे तू अर्धा ते 1 पाऊण तास काहीतरी वेस्ट करणार आहेस असं ठरवलंय. नक्कीच. ठीक आहे गाईस. खूप सारी मजा मस्ती आणि 2 वर्ष झाली आहेत लग्नाला, तर खूप सारे भांडणं करत करत आम्ही जाणार आहोत. ॲडव्हेंचर करत. हा रोड ॲडव्हेंचर वालाच दिसतोय मला. ॲडव्हेंचर वाला आता हाच आहे का कुठून आहे? होपफुली हाच असेल. हा बघा दिसतोय इथून. दिसतोय ना. जसं तुम्हाला बोललो की आम्ही एक्सपेरिमेंट करतोय. रोडचा तर काही आता पत्ता नाही आहे आणि हा गेलाय. मला दिसतोय काय माहित. शहाणपणा करायला विचारत. होपफुली हा रोड असेल. इथूनच सुरुवात झाली आहे. बघू आता काय होतंय. विशेष लाभ. कुठे गेलाय हा? काहीतरी विचारपूस करून आलाय. त्यांना माहिती नाही. ते बोलले तिथे पुढे जाऊन विचारा, एक रस्ता आहे कुठला तरी जो जातो. हे जे काय करतोयस आता नाही करणार तर कधी करणार. गाईस हा रोड आहे. ते बोलले इथून खाली जा, पनवेलकर मध्ये विचारा. ओके. खाली कुठे काय? पण इथून कुठून रस्ता आहे? अरे इथून जातो पुढे कनेक्ट होतो बोलले ते. अच्छा. ओके. अरे डायरेक्ट पनवेलला निघू ना. गुड. नशिबात लिहिलं असेल तर. ओके. तुला काही बोलायचंय की तू काय केलंयस? मी B.Com केलंय. ते नाही बोलत. फर्स्ट क्लासने पास झालोय. ते नाही बोलत आहे. आता जी तू माती खाल्लीयस. माती नाही खाल्ली आहे. माती आहे तेवढी रस्त्यावर. माती नाही खाल्ली मी. म्हणजे सकाळी सकाळी उतारा मारायला आलो. पोस्ट होळी सेलिब्रेशन. सांग तर तू काय केलंयस? काय नाही केलंय. आहे रस्ता ऍक्च्युली, पण हा पण बोलला की आताच मित्राला फोन केलेला तर बोलला की खराब आहे रस्ता थोडा, तर गाडी खूप हळू न्यायला लागेल आणि आम्हाला तर तुम्हाला ती जागा लवकर दाखवायची आहे. त्यामुळे ओके. जसं हे गुगलमध्ये मॅप्समध्ये दाखवता आहेत तसं ते तर ते जाऊच दे. तसंच आता जाऊ गपचूप. पण तू वाचवला ना. आंघोळ का नाही केलीयस? आंघोळ केली आहे मी. हे काय केलंयस पण असं? हे आंघोळ म्हणजे हे केलंय मी, फ्रेशन अप झालोय फक्त असं. पण हा कलर हे काय ते निघाला नाही. तो खूप घासलाय चेहरा. एवढा घासलाय की साल्टे निघाले. बा आता अजून घासला तर आतमधला कलर दिसेल तुम्हाला. त्यापेक्षा जिथे चाललोय ते दाखवतो आणि मग इथूनच आलो ना. हो. कसं आहे भाई ऑफ रोडिंग. ऑफरोडिंग तुझे पैसे वाचवले. लोक दुबईला किती माहिती का 1-1 लाख वगैरे खर्च करून जातात. तुला इथे पनवेल दाखवू नाही शकत तू इथून. दाखवतो ना. स्टीम इडली क्या अलग से दे दो. दुसरं काय पाहिजे खायला? दुसरं काय पाहिजे? काय नाही पाहिजे. आता आम्ही थांबलोय ब्रेकफास्ट करायला.
कर्जत रोडला पोचलो आहे आणि मी ऑर्डर केला आहे डोसा, आधीने ऑर्डर केला आहे इडली आणि ॲज युजल हा गायब आहे, माहीत नाही कुठे गेला. तुम्ही सांगा कुठे गेला असेल. प्लीज द डोसाज. मस्त शेफ. हे जे बघतेस हे बनवणार कधी? नाही हे सगळे जे समजायला तर पाहिजे काय बनवताय. समजत नाही तर बघते कसं. मध्ये मध्येच सांगतात ते 10 लोकांच्या 10 रेसिपी कशी समजते. ते वाला म्युझिक टाकेन माहिती आहे. हा ना, आता टाइमपास करतोय. ऑलरेडी टाइमपास केला आहे रोडमध्ये. पनवेलवरून कर्जत आणले. बघा मित्रांनो, बायकोला गाडी येत असल्याचा फायदा. गुड नाईट गाईस, गुड नाईट. चालवशील ना? गेले 1 तास मी गाडी चालवते. 1 तास? टाइम लावलेला मी, समजलं. नाईस. आणि आता 1 तासाने तू विचारतोयस की चालवशील का. घाटात चालवते गाडी, घाटात. काका बघतायत बघ कसे तुला. ते काका बघत होते. मी पण बघायला पाहिजे होतं त्यांना. नको तू समोरच बघ. मला वाटलं ते बघतायत तर मी बघायला पाहिजे होतं. आपल्याला पोचायला आहे अर्धा तास. आणि तुला काय बोलायचं? काय नाही बोलायचं मला. एकच पाय फील होतोय मला. एक नाही होते. तुला ऑप्शन दिलं होतं मी काय? की मी चालवते. म्हणजे दोन्ही पाय दुखले तरी चालतील. A few moments later. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. गाईस, तुम्हाला हे बघून समजलंच असेल की आम्ही कुठे आलोय. येस, आम्ही आलोय अलिबागच्या पुढे दापोलीला. येस, दापोलीला. दापोलीमध्ये आम्ही शोधलं एक खूप छान असं हॉटेल, जे आमच्या एका मित्राने आम्हाला सजेस्ट केलंय. जो पुढे बाईकवर चालतोय. जो बाईकवरती आहे पुढे, दिसत नसेल तुम्हाला. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, बघा जरा. हा हा हा, हो हो हो. हे मॅप थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. छान असा एकदम बीच, निसर्गरम्य वातावरण आणि निसर्ग. दिसतंय का? दिसतंय का? दिसतंय का? 6 तास ट्रॅव्हल करून जे काय दमलो आणि इथे येऊन जे काय सॅटिस्फॅक्शन मिळालं आहे ते का मिळालं मी तुम्हाला दाखवतो.
ही तर आमची रूम आहेच, पण खरी मजा मित्रांनो इथे आहे. डायरेक्ट बीच, डायरेक्ट बघू शकता तुम्ही इथे. मी, माझी बायको आणि हा अबे साले बीच, असे आम्ही ठीक आहे ना, आम्ही एन्जॉय करतो. चला बा, डायरेक्ट बीच. इकडे आपली रूम आणि डायरेक्ट तिकडे बीच. कुठे असं चालले बघा, मागे माहीत पण नाही, नवरा मागे आहे काय. चहा प्यायला या मित्रांनो, चहा मस्त. आम्ही जाऊन फटाफट सनसेट बघून आलो आहे आणि आता इथे चहा पितो आहे. एवढं शांत आहे की फक्त आमच्या दोघांचाच आवाज आहे इथे. आणि एक मस्त व्ह्यू सुद्धा आहे. हो, मस्त व्ह्यूसुद्धा आहे, पूल आहे आणि तिकडे मागे आमची रूम आहे. आणि या प्रॉपर्टीचं नाव आहे काय? सागर सावली. सागर सावली ग्रँड. हे असे 3 आहेत. हे कुठलं आहे ते मी पाठवेन तुम्हाला. डिटेल्स पाठवणार नाही, इथे डिस्क्रिप्शन काय? बॉक्समध्ये टाकेन. ती बोलली तिकडे टाकेन, खाली टाकेन, खाली.